आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. चला तर आपलं नमस्कार. बोला दादा मी सर. डॉक्टर राजेंद्र माने. हं, मी 2025 1 जानेवारी 2025 पासून रेकी सोबत जुडलेलो आहे. हं. आणि मला मॅडमने विचारलं की कशासाठी तुम्ही रेकीला ऍडमिशन घेताय, तुम्ही तर डॉक्टर आहे. तर मी म्हटलं माझ्या पेशंटला किती उपयोग होतोय हे बघण्यासाठी मी खास रेकीचं प्रशिक्षण घेतोय. आणि मॅडमने एवढं छान शिकवलं, पेशंटला कशी ऊर्जा द्यायची, कसं पेशंट बरं होईल, तर मला खूप छान अनुभव आले. पेशंट माझे ज्यांना 8 दिवस लागायचे बरं व्हायला, ते 2 ते 3 दिवसातच बरे व्हायला लागले. हे प्रशिक्षण जे मॅडमने दिले खूप सुंदर तऱ्हेने हे शिकवलं. मेडिटेशन तर अगदी जबरदस्त लाजवाब मेडिटेशन आहेत मॅडमचे. आणि धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. माझ्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं आपण. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. नेक्स्ट दादा, तुम्ही माईक सुरू केलेला आहे, पहिल्या डिग्रीचे दादा. बोला. तुम्हीच. ओके. त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात नाही. माईक सुरू करा ज्याला हवा तो. एवढा वेळ नाहीये हा मध्ये. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. आठवा माझं नाव नमस्ते. अभिजित साळोखे, मूळचा कोल्हापूरचा आहे. आणि 1 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील बॅच मी यावर्षीची जॉईन केली होती फर्स्ट डिग्रीसाठी. हं, त्यानंतर ऍक्च्युली पहिल्यांदा मी थोडं टेंटेटिव्ह होतो, असं इतक्या प्रवास होईल. आता मी सध्या ग्रँड मास्टर करतोय, 16वी बॅच आता चालू आहे माझी. हं, पण इतका प्रवास होईल असं तेव्हा वाटलं नव्हतं. अपेक्षा फार काही नव्हत्या, फक्त ही रेकी ही जी ऊर्जा आहे ह्याच्याबद्दल खूप ऐकून होतो. आणि हं, माझ्या बहिणीला खूप चांगले अनुभव आले. मग तिला जर आले तर मला पण तो एक्सपिरियन्स घ्यावासा वाटला. हं. अ, अतिशय चांगल्या पद्धतीनं माझा हा प्रवास आतापर्यंतचा झालेला आहे. पहिल्या 3 बॅच हे झाल्यानंतर मी माझ्या पत्नीला पण सांगितलं आणि तिनं पण ग्रँड मास्टर पूर्ण केलं. हं. तर रिलेशन्स मध्ये खूप चांगला फरक पडतोय. मग भले घरचे असू देत किंवा ऑफिसचे असू देत, यामध्ये अतिशय चांगला फरक पडतोय. आणि हे सगळं चालू होतंय स्वतःपासून. हं. कारण बदल जर व्हायचा असेल तर बाहेरच्यांच्याकडनं अपेक्षा न करता आपल्यापासून करायला लागतात. आणि हे पहिलं लक्षात आलं. आणि हं. ज्या प्रोसेसेस आहेत त्यातून बऱ्याच ज्या कोडी असतात आपल्याला पडलेल्या, ते उलगडत जातात. आणि आपल्यालाच कळत नाही कसं असं फ्लॅश होत जाते असं असं. आणि एकमेकाचे एक्सपिरियन्स आपल्या ग्रुपमध्ये ऐकताना वेगवेगळे अनुभव येतात, त्यातून बरीच उत्तरं मिळत जातात. खूप चांगला परिवार आता आमचा आहे. ग्रँड मास्टर 16च्या बॅचचा जवळपास 35 जण आहोत. आणि हसत खेळत अगदी सगळं व्यवस्थित शिक्षण चाललेलं असतं. हं. मुख्यतः आध्यात्मिक आहे. आणि भले जपनीज आहे खरं, शेवटी अध्यात्म युनिव्हर्सल आहे. त्याची ऊर्जा आपण अनुभवतो. मगाशी जसं मॅडम म्हटलं, हे सगळं अनुभवायचं आहे. आणि हं. जसा अनुभव येत जातो तसा आपला विश्वास वाढत जातो. गरज आहे की प्रयत्न करावा की आपण मनापासून करतोय. प्रामाणिकपणा हा गरजेचा आहे. तर मी प्रामाणिक राहायचा जेवढा प्रयत्न करतोय तेवढं मला जास्त मिळत गेलंय. आणि मला अपेक्षेपेक्षा बरंच जास्त मिळाले. मी अपेक्षा काही घेऊन आलो नव्हतो, पण शेवटी युनिव्हर्स एवढं हे आहे की काय त्याच्याकडे मागावं. आणि म्हणजे शेवटी ते सगळं पुरवत आहेत. हिलिंगची कपॅसिटी खूप वाढली, जे समजून येत जाते की आपण कसं हील करू शकतो. आणि तो एक वेगळा आनंद असतो. आणि कोर्सचं स्ट्रक्चर इतकं सुंदर आहे. इतके वेगवेगळे व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या विषयांवर. आणि त्याचं डिटेलिंग जर बघितलं तर इतकं छान आहे. म्हणजे प्रत्येक गायडेड मेडिटेशन्स आहेत ना, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करावं, कुठल्या गोष्टीवर खास करून तुम्ही विचार आणि हे करायचा, हे अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. जसं जसं पुढे जाल तसं आपल्याला याचा सगळा अनुभव येत जातो. तर खूप काही मिळालं मॅडम. मी सुरुवातीला एवढ्या अपेक्षा आलो नव्हतो, पण तुम्ही खूप काही दिलेलं आहे आज, त्याबद्दल धन्यवाद. आणि जसं मला मिळालं तसं सर्वांना मिळू दे, हीच इच्छा असं म्हणतो मी. आत्मा तुम्ही नमस्ते. तुम्ही कुठून बोलत आहात दादा सध्या आता? मी रियादमध्ये आहे, सौदी अरेबिया. ओके. आणि होतंय, मॅनेज होतंय सगळं. म्हणजे मी ऍक्च्युली जेवण वगैरे स्वतःच करतोय. पण हे कोर्स असं काही इतका व्यवस्थित आहे की रोज दिलेली हे आहेत ते व्यवस्थित मॅनेज होऊ शकतात आपल्याला, काम आणि बाकी सगळं सांभाळून.
खरं तर दादाचा वेळ हा वेळ नसतो त्यांचा बराच. पण आज दादांनी ठरवलं होतं मला शेअरिंग करायचं आहे आणि तर खूप छान. माझ्यासारखे आणि बरेच जण आहेत की म्हणजे जे वेगवेगळ्या ठिकाणून युरोपमधून काही आहेत त्याच्या आपल्या हं, बॅचला, त्याच्यानंतर श्रीनगर मधून पण आहेत. तर सगळ्यांचे अनुभव छान आहेत आणि खूप चांगला प्रवास चालू आहे आमचा आणि आता मी एन्जॉय करायला लागलो. म्हणजे हे वेगळं असते की आपण हे सगळं अनुभव घेताना ते एन्जॉय करायला लागलो प्रोसेसमध्ये, पात्र व्हायच्या प्रोसेसमध्ये म्हणा. आपण चालू आहे प्रवास. थँक्यू मॅडम. थँक्यू, आत्मानमस्ते. थँक्यू. शेवटी ग्रँडमास्टरचा प्रवास हा वेगळाच आहे. तो प्रत्येकाने करावा. हो ना? खूप थँक्यू. सुंदर. थँक्यू दादा. थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट. आत्मनमस्ते मॅडम. बोला मी अनिता अनिता ताई. कांबळी बोलते. हं, मी अनिता ताई बोलते. हं, तुम्ही एकतर मी कोण या शब्दाचा अर्थ तर तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगितलात आणि बाकीचं सांगायचं तर अभिजित दादाने सांगितलंच. मी पण ग्रँडमास्टर 16 मध्ये आता आहे. म्हणजे आमचा प्रवास चालू आहे ग्रँडमास्टर 16चा. पण हं, अनुभव एवढे छान येत आहेत. हं. म्हणजे स्वतः मधलं जे निगेटिव्ह एनर्जीचं जे गाठोडं होतं ते कधी निघून जातं याच्यामधून ते आपल्याला कळत नाही. पूर्ण आपण ओके होतो. जे पूर्ण माइंड आपलं पूर्ण ओके होतं, डोकं हलकं होतं, कारण सगळ्या त्या वाईट निगेटिव्ह एनर्जी सगळ्या निघून गेलेल्या असतात. म्हणजे स्वतःची ओळख कळते त्याच्यातून आणि काय असतं आणि मी आले होते कशासाठी आणि स्वतःमध्ये प्रगती एवढी झाली ते कळलंच नाही. म्हणजे एवढे अनुभव आहेत. माझी सासू आहे. रेंज 104 अनिता ताई. वर्षाची आहे. तर हां. मुलाला झोपवत होती. बेबी सिटिंगच्या मुलाला झोपत होती. तर ती उठता उठता पडली टॉयलेटमध्ये. मला वाटलं आता काहीतरी फ्रॅक्चर झालं. लगेच मी ब्रह्मांडाचे आवाज दिला रेकीला आणि म्हटलं असं काही घडू दे नको. सिम्बॉल टाकले आणि डॉक्टरकडे नेलं आणि त्याच दिवशी मला 102 पर्यंत ताप होता आणि बीपी माझा पूर्ण लो झाला होता. पण डॉक्टरांकडे चेकिंग तिला केलं आणि म्हटलं मला पण मुलगी म्हणाली की मम्मी तू पण चेक करून घे. म्हटलं नको ग मी होईल अशीच. म्हणजे ऊर्जेने माझं होईल व्यवस्थित. पण जेव्हा चेक केलं तर डॉक्टर म्हणाले अगं बाई तू आलीस कशी काय इथपर्यंत तुझा बीपी एवढा लो झालाय चक्कर आली असती काय झालं असतं. मी म्हटलं तेवढी मला डॉक्टर खात्री आहे की मला तसं काही होणार नाही. आणि असं जाणवलं पण आहे दिवसभर मी एवढं सगळं काम केलं मुलांना सांभाळलं. मग त्या हं, दिवशी तो एक अनुभव आणि तिथे तिला सिम्बॉल दिल्यामुळे तिचं हं. काहीही फ्रॅक्चर झालं नाही कारण 104 वर्षाची कुठे हार्टबीट हे झालं असतं घरी कोण नव्हतं. मुलं बेबी सिटिंगची मुलं आणि मीच होते. पण तिला काही झालं नाही. हे ब्रह्मांडाचे पहिल्या आधी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला माध्यम केल्यामुळे आम्हाला जो अनुभव मिळालाय, त्याच्यातून आम्हाला जे मार्गदर्शन मिळाले, त्याच्यासाठी परत तुमचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे ह्याच्यातून नाहीतर मी हे काय केलं नसतं आणि जे माझ्या समोर असं घडलं असतं, मी पूर्ण घाबरून गेली असती. बरं बरोबर. आजार पण येतात मध्ये मध्ये आपलं काम करताना थोडंसं व्हायरल असतं. पण त्याच्यातून पण आपण अगदी अलगद निघतो. म्हणजे काहीही त्रास न होता. एवढे छान अनुभव आहेत. खूप काही आहेत. अजून आमच्याकडे गाठोडं आता नवीन जॉईन करायचंय म्हणजे गाठोडा मी साठवतोय अनुभवांचं. ते हं. नंतर सांगितलं जाईल. पण खूप छान अनुभव नक्कीच. आहे. प्रत्येक ग्रँडमास्टरला स्पेशल व्हिडिओसाठी संधी दिलीच जाईल. काही हरकत नाही. आणि पाण्याला मात्र एनर्जी लक्षात घ्या. दिली जाते. हां. बोला, बोला. ऊर्जा बोला, बोला. मेन म्हणजे जेवणाला ऊर्जा दिली जाते रोज आणि पाण्याला ऊर्जा दिली जाते. तर हे हं. सगळं ऊर्जावान होतं. हे किती छान आहे. म्हणजे आपल्याला काहीच करायला नको ना. सगळं आपलं ऊर्जावान ऑटोमॅटिक होतंय ऊर्जेमुळे आपल्याच. आणि हे सगळं आपल्यातच होतं. ह्याची ओळख आपल्याला इथे आल्यामुळे कळते. खरंच सगळ्यांना आणि एवढे छान आता 2-3 रविवारचे एवढे छान म्हणजे हे चाललेत तुमचे खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगताय. तसंच आम्हाला खूप छान प्रकारे म्हणजे शिकवताय पण. आणि तुमची ती भाषा एकदम आम्हाला सहजतेने कळते. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला यायचं असेल, ज्यांना कोणाला त्रास असेल, स्वतःचं शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, ती खरंच निघून जाईल. त्याच्यामुळे या आणि हा छानसा अनुभव ऊर्जेचा घ्या. म्हणजे मी कोण आहे, ब्रह्मांडाचं लेकरू आहे हे अगदी ठामपणे आणि ऊर्जारहित म्हणजे आम्ही सांगू शकतो. आता आम्ही सांगू शकतो, की खरंच मी कोण आहे ते. आम्ही ब्रह्मांडाची लेकरं आहोत. आणि आमचा बरोबर. परिवार पण खूप आम्हाला छान मिळालाय. याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि तुमचे सुद्धा ब्रह्मांडाचे ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. खूप आत्मनमस्ते. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. आता मी पहिल्या डिग्रीच्या सदस्यांना थोडं आमंत्रण देणार आहे, की या 10, 12, 15 दिवसामध्ये तुम्हाला काय वाटलं आहे? मी आवर्जून विचारेल शिप्रा, ऋताताई, आपले माईक सुरूच आहे भास्कर दादा तुमचा. आवर्जून मी सगळ्यांनाच विचारेल, पण माझ्या समोर जे नावं दिसले मला ते. माईक सुरू करा. काय वाटलं तुम्हाला या 10, 12, 15 दिवसामध्ये? बोल, शिप्रानी माईक सुरू केला. बोल बेटा. काय वाटलं तुला? फरक मॅडम, स्वतःमध्ये? सगळ्यात पहिले तर मी एवढ्या वेळ हे क्लास अटेंड करू शकेल हेच मला वाटलं नव्हतं, है ना. आणि रोज मी सगळ्यात आधी लिंक जॉईन करते आणि वाट बघत असते की कधी सेशन सुरू होतं. हं. आणि ते सेशन लिंक मध्ये आतमध्ये आल्यानंतर पण मॅडम कधी येतात याची उत्सुकता मला खूप राहते. तर हे खूप मला असं वाटतं की मला म्हणजे शिकण्याची आणि ती खूप छान अनुभव येतात आहे, खूप. ते आता शब्दात मला आता तरी मांडता येत नाहीये की माझ्या स्वतःमध्ये खूप बदल होतोय. आणि मला हा बदल माझ्यामध्ये होत असताना असं वाटतं की माझ्या आजूबाजूला जे लोक पण त्रासात आहे ते पण सगळे त्रासमुक्त व्हावे. नक्कीच होणार. शिप्रा, तुम्ही पण त्या त्रासामधून, वेदनेमधून बाहेर निघणार आणि अ, तुमच्या सानिध्यात येणारे लोक सुद्धा त्या वेदनेमधून बाहेर निघणार. फक्त छान प्रकारे मेडिटेशन करत राहा. खूप छान, खूप छान. नेक्स्ट निलिमाताई, तुम्ही पण माईक सुरू केला. बोला, जो पटकन माईक सुरू करेल त्याला संधी. हां. मॅडम, मला तर असं वाटतं की मॅडम येतात आणि काहीतरी जादूची कांडी फिरवून आपल्याला सगळं काहीतरी निस्तळून जाता की काय काय माहिती. खूप छान आहे. माझ्या घरातलं मला जे पाहिजे होतं ते आहे, पण माझ्यातला मला थोडासा कमी बदल वाटतो की मला असं वाटतं मी अजूनही निगेटिव्ह थिंकिंग आहे माझ्यामध्ये. ठीक आहे बस ना. एवढंच. 15 दिवसात आपल्याला किती बदल झाला आहे? आपण 1 तारखेला बॅच सुरू केली. तेथून आपल्याला काय बदल झाला आहे? हळू-हळू बदल होईल पुढचा. आता काय वाटते? घरातला काय तर पायरी आपण चढली? घरातला घरातला तर जवळजवळ 80% झाला मॅडम. छान. ओके. अगदी खूप छान. सुंदर. आपल्याला मस्त पहिल्या मॅडम. डिग्रीच्या सदस्यांकडून ग्रँडमास्टर सांगतात त्या अपेक्षा नाही आहे. पण मी एक पायरी तरी पुढची चढली की नाही? एक पाऊल तरी पुढे टाकलं की हो. नाही? माझ्या शारीरिक क्षमतेत, माझ्या मानसिक, माझ्या जे काही आहे ना शारीरिक, मानसिक येथे आहे. ते हो. अपेक्षित आहे पहिल्या डिग्रीला आपल्याला. हं? हो. खूप असं. छान आहे मॅडम. सौरभी, बोला. माईक सुरू केला. मॅडम, मी बोला. तर एकदम पूर्णपणे खुशच आहे. एकदम पूर्ण म्हणजे 90% आमच्या घरात बदल झालेला आहे. आणि स्वतःच्या माझ्यामध्ये झाला आहे ते पूर्ण. काल मी तुम्हाला मेसेज पण टाकला होता. हो. माझी मिस्टरांची एक गोळी पण आता हे सेशन वगैरे चालू केल्यापासून, डिग्रीला बसल्यापासून माझ्या मिस्टरांची एक गोळी पण बंद झाली. पूर्णपणे शांत झाले. शाबास. मला कल्पनाच नव्हती एवढं माझ्या घरात असा बदल होईल असं. आणि खरोखर सगळ्यांनी ते अटेंड करावं आणि त्याच्यात सहभाग घ्यावा, असं मनापासून मला वाटतं. बघा, आपण ध्यान जेव्हा करतो तेव्हा आपल्या आभा मंडळामध्ये आहे, माझ्या मागचं बॅकग्राऊंड आहे की नाही, हे कशी अशी बाहेर किरणं जात आहे, असं समजूया की आपण ध्यान करतो, आपली ऊर्जा वाढल्यानंतर आपला ऑरा असा स्ट्रॉंग होतो आणि छान असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स बाहेर जात राहतात आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये हा सकारात्मक बदल होतो. समजलं? मॅडम, काल मला विठ्ठलाची आणखीन रखुमाईची मूर्ती पण दिसली स्वप्नात 3:15 वाजता. हा. आणि आपला शक्तिपात झाला त्या दिवशी मला दत्ताच्या पादुका दिसल्या. अरे वा. त्याच दिवशी रात्री. छान. आणि माझ्या सासूबाईंना वगैरे सत्संग ऐकायला वगैरे खूप आवडतं. मी बसवते त्यांना ऐकायला. हा. 80 वर्षाच्या आहेत त्या. अच्छा. खूप आवडीने ऐकतात त्या. खूप छान. खूप छान. बस ब्रह्मांडाला धन्यवाद मानायचे. एक एक मला सल्ला पुढचं. दिला पण माझं भाग्य उजळलं. युनिव्हर्स, ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. आपण माध्यम आहोत. आपण माणसं माध्यम आहोत. बरोबर? पुन्हा तो मी मी पर्यंत सोडायचं नाही. आपल्याला माध्यम व्हायचं. आहे ना? हं. मॅडम, आणि एक सांगते, मुलीचं आणखीन माझं 8 दिवसात जवळजवळ भाषण झालं नव्हतं. म्हणजे फोन उचलायची नाही ती. आणि आज दुपारी मी आमच्या घरातली जरा सर्वच नाराज झाले होते त्याच्यामुळे.
आणि काय तिच्या मनात काय आलं ते तिने फोन वगैरे घेतला नव्हता. मी दुपारी शेवटी तुमची मूर्ती माझ्या डोळ्याच्या समोर धरली. ब्रह्मांडाचं नाव घेतलं. आणखीन म्हटलं तिला कॉल केला मी. पण लगेच तिने दुसऱ्या सेकंदाला कॉल उचलला. मला एवढा आनंद झाला ना, खुश झाली. मी माझ्या मैत्रिणीला फोन करायला फोन पण उचलला होता. पण म्हटलं ती प्रवासात होती ना, मुंबईहून इकडे येत होती ती. त्याच्यामुळे तिला मी कॉल केला ना, मी नंतर म्हटलं सांगेन तिला शांतपणाने. छान. धन्यवाद मानायचे ब्रह्मांडाचे. हा, खूप छान. नेक्स्ट. कोणाचा माईक सुरू होतो? पहिल्या डिग्रीचे सदस्य कोणी पण सुरुवातीला. हा, बोला ना दादा, बोला. माझ्यामध्ये बदल झाला तो म्हणजे माझी कंबर दुखायची आणि हातपाय दुखायचे हे एकदम क्लिअर झाले. माझे पाय दुखायचे म्हणजे मी 5व्या माळ्यापर्यंत चालत जातो. हा, 5व्या माळ्यापर्यंत खाली जातो. त्याच्यामुळे पाय दुखायचे ते आता कायम बंद झाले. हा मला बस बदल झाला चांगला आहे. दादा, शाबासकी द्या स्वतःला. कमाल केली तुम्ही. खूप मॅडम सुंदर. बोला. डबल मॅडम बोलायचं दिली. हा, बोला. हो. अं, मी ना एकादशीच्या नंतर पडली मॅडम गच्चीवरती स्लिप होऊन. हा, तर म्हणजे मला टेंगूळ वगैरे आलं, म्हणजे इथं मांडीला लागलं, मणक्याला, पाठीला लागलं, भरपूर लागलं. मग मी हम्म, त्याच्यानंतर मेडिटेशनला बसली. म्हणजे हम्म. बसता येत नव्हतं तरी बसली. पण मला दुसऱ्यापासून कुठलीही वेदना झाली नाही. छान. खूप छान. हम्म. खूप छान. हो. मस्त. नेक्स्ट. पंखा बंद करा. सावित्राबाई, तुमचा माईक दर रविवारी त्रास देतो. हा, नेक्स्ट. बोला. मी बोलू का मॅडम? हो, बोला शकुंतला ताई. हा, मला पहिल्या दिवशीच छान वाटलं, शांत हा, वाटलं मन. हा, आणि त्याच्यानंतर झोप येत नव्हती. झोप पण आता छान यायली. हा, बिलकुलच झोप येत नव्हती. आपण हा. 12च्या नंतर झोप लागते आणि सकाळी बरोबर पहाटे 5ला 5:30ला जाग यायली आपोआप. छान. आणि मेडिटेशन करते सकाळी उठून हा, आणि परत पुन्हा थोडं झोपते शांत अजून. चालेल, काय हरकत नाही. आणि आणि उठल्यानंतर माझे असं हे हे कोपरं हे पोट इतके आकडून जायचे. मला अगोदर हा, उठून व्यायाम करावायचा आणि नंतर मग मी उठत होते. पण आता सहज उठायले मला काहीच वाटत नाही. बोट हे हे काहीच दुखत नाही आता सध्या एवढं खूप छान. खूप मस्त. छान वाटत. हा, खूप छान. अधिक एक शेवटचे सदस्य पहिल्या डिग्रीचे फक्त. कोणी पण. हा, मॅडम ऋताताई. हा, बोला. हा, हा, मॅडम मला ना आत्मा नमस्ते. हा, मला ना मणक्याचा प्रॉब्लेम आहे थोडा हा, पाठीमध्ये मानेच्या याच्यामध्ये. तर त्याने हा. आता जवळजवळ 15 दिवस मेडिटेशन मी करते ना, तर ते माझा हात दुखायचा कायम. तर हम्म, तो माझा हात दुखायचा थांबलाय आता 15 दिवस. हात आणि छातीत पण दुखायचा लेफ्ट साईडला पूर्ण हा, पाठीत हा, छातीत. हा, हा. त्या मेडिटेशन मुळे तो मला फरक खूप पडलाय की माझा हाताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. असंच पुढे पण होऊ दे ही ब्रह्मांडाकडे प्रार्थना. आणि हा. खरं तरी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मेडिटेशन इतकं छान आहे ना ते सकाळचं पहिल्या डिग्रीचं. खूप सुंदर आहे ते 40 मिनिटाचं. खरंच आहे. ते केलं की बरोबर. खूप फ्रेश वाटतं खरंच. मुंग्या यायच्या का हातामध्ये की फक्त हो दुखायचं हो, ताई? मुंग्या पण यायच्या, मुंग्या पण यायच्या पूर्ण. बर, होऊन जाईल ते क्लिअर. काळजी करू नका. थँक्यू ताई. थँक्यू. थँक्यू. अधिक अधिक एक जण कोणतरी सोबतच, ताईच्या सोबत कोणतरी माईक सुरू केला होता. मीच होते मॅडम. हा, अनुजा. अनुजा. हा, बोला. हा, मला मेडिटेशन पहिल्या दिवशी खूप जड वाटलं होतं. 39 मिनिटांचं म्हटलं मी कशी बसेल, शक्यच नाहीये. पण छान मस्त होत आहे. 39 मिनिट कसे निघून जातात काही समजत नाहीये. हा. खूप छान वाटत आहे, शांत वाटत आहे मलाही. हं, आणि आज डोकं खूप दुखत होतं, मग मी पॉवर बॉलचं मेडिटेशन केलं. हं, तर छान मस्त रिलीफ वाटलं. सकाळपासून इतकं दुखलं, मी तसं सहन केलं आणि मग म्हटलं चला आता पॉवर बॉलचं आपण एकदा घेऊन तर बघू म्हटलं. तर हं. छान वाटलं, लगेच राहून गेलं डोकं माझं. बघा बरं, स्वतःच्याच आतमध्ये ऊर्जा आहे. तिचा फक्त खरंच मला योग्य खूप म्हणजे उपयोग मला करत माझं नाही आपण. खूप नवल वाटलं, खूप नवल वाटलं मला. इतकं राहिलं म्हणजे गोळी न घेता काही न करता. हं, खूप छान वाटलं. खूप सुंदर. खूप छान. आता एक ग्रँड मास्टर. मी कोणते पण. मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. जो नंबर लावेल तो. हा,
माझा रिझल्ट म्हणजे मला आरोग्यासाठी छान रिझल्ट आला. हा पहिल्याच डिग्रीमध्ये माझा वाताचा प्रॉब्लेम होता. पायांना वात यायचा. म्हणजे चप्पल घातल्याशिवाय मी म्हणजे जमिनीवर पाय ठेवतच नव्हती, फरशीवर वगैरे. लगेच हा वात यायचा आणि आकडल्यागत व्हायचे सगळे पाय. ते हा पहिल्या डिग्रीत तर सगळं सुटून गेलं. आता ग्रँड मास्टरला आहे मी, शिकते. आणि आता परवा गेल्या आठवड्यात जरासं पावसामुळे परत थोडासा एका गुडघ्यात अशी वात आल्यागत झालता, की एकदम ठणकाच आला एकदम. हा आणि दवाखान्यात जायचं तर आपले शक्तिपाठ चालू होते एंजलचे, ग्रँड मास्टरचे पौर्णिमेला. तर त्या हा ह्याच्यात 3 माझे शक्तिपाठ झाले. तर ते एक हा गाठ सुटल्यागत झालं आणि आरोग्यावर एवढा परिणाम चांगला झालाय मॅडम, की मला दर महिन्याला एक इंजेक्शन घ्यायला लागायचं. कारण ते वेळानं डिलिव्हरी, वेळानं मुली झाल्यामुळं थोडासा वाताचा प्रॉब्लेम होताच. त्यासाठी काय जरा किरकोळ झालं तरी माझं अंग भरून यायचं आणि सुस्त व्हायचं असं. इंजेक्शन घेतले की मी फ्रेश. आता मला हे 6 महिन्यात एकही इंजेक्शन मी घेतलेलं नाही. आरोग्यासाठी खूप छान रिझल्ट आलाय. आणि ग्रँड मास्टरचे 7 चक्राचे मेडिटेशन आहेत, ते लय सुंदर आहे. त्याचा रिझल्ट छान जास्त येतोय. जी आता फर्स्ट डिग्रीला कोण असतील त्यांनी नक्कीच पुढचं ऍडमिशन घ्यावं विचार करून, की आरोग्यासाठी आपण किती पैसे खर्च करतोय बाहेर आणि त्याचे रिझल्ट तात्पुरते येतात आणि परत आपल्याकडे ते दुखणं परत येतंय. तर ह्यातनं मुक्त जर व्हायचं असेल तर ग्रँड मास्टर हे तुम्ही कराच नक्कीच. हे मी बाकीच्या जी फर्स्टला आहेत त्यांना मी हा संदेश देते. आणि मेडिटेशन 7 चक्राचं एकदम उत्तम आहे मॅडम, की जरा जरी केलं तर फ्रेशच एकदम. नक्कीच. आणि एंजलचा पण एक छोटासा रिझल्ट सांगते. माझ्या मुली एंजलला बसली की दमवत होत्या मॅडम. आणि जेव्हा शक्तिपाठ चालू झाला आणि एक फुलपाखरू घरात 3 दिवस होतं माझ्या घरात. आणि माझ्या मुलींच्या तेवढा म्हणजे एकदम शांतता, एकदम वेगळंच त्यांच्यात रूपांतर झालंय. की एंजलला पण मला एवढी साथ दिली छान. आता छान बसतात, आई तुझा मेडिटेशन कर, तुझा क्लास मॅडमच्या लिंक आल्या, अशा सपोर्ट करायला लागल्यात. म्हणजे ती एंजलची ऊर्जा त्यांना पण हे झालेली आहे मॅडम. त्याची प्रचिती आली मला एंजलची पण. खूप सुंदर. खूप आणि छान. सगळ्यांना एकच संदेश आहे की हे तुम्ही केलं मेडिटेशन तर रिझल्ट एक नंबर रिझल्ट येतात. नक्कीच. थँक्यू मॅडम, खूप तुमचे पण. थँक्यू. तुमच्यामुळे आरोग्य चांगलं झालं. एवढे वर्ष मी सप्लिमेंट घेऊन राहत होती, 10-15 वर्ष. त्यातनं मी मुक्त झाले पूर्णपणे मॅडम. आता थोडा किरकोळ आहे, ते पण मुक्त होणार आपल्या ग्रँड मास्टर मध्ये सगळंच. नक्कीच. तुमची थँक्यू मॅडम, एनर्जी थँक्यू. लेवलही छान वाढली आणि हा, सुंदर दिसत आहात. हो थँक्यू मॅडम. हे आपली ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा आणि आपली मेडिटेशन तुमची. थँक्यू म्हणा. ब्रह्मांडाला थँक्यू. धन्यवाद म्हणायचे. हो थँक्यू. हा. खूप सुंदर. खूप छान, खूप छान. अलकाताईंनी नंबर लावला. बोला अलकाताई पाटील. मी काय मॅडम मी म्हणजे अगोदर खूप टेन्शन घ्यायची, विचार खूप करायची. हा. ऐकायला येतं ना मॅडम? बोला 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 ऐकायला येतंय? अलकाताई. हो. मी खूप विचार करायची आणि असं जास्त कोणाशी बोलायची नाही वगैरे. आणि आता मला आणि काम पण करायची इच्छा नाही व्हायची घरामध्ये असं. हं. तर मग आता काम पण करायला लागली मी घरामध्ये आणि मला खूप उत्साह वाटतो. आता आतूनच खुश राहते मी खूप. माझी आणि मला असं काम करावंसं वाटतं आता. मुलं पण म्हणतात, तुझ्यात कसं काय बदल झाला एकदम एवढ्यात? म्हटलं काय माहिती मला समजत नाही. मॅडमचा नुसता चेहराही बघितला तरी माझ्यामध्ये हिंमत येते जशी. असं मी मुलांना सांगते. मी तुमचा व्हिडिओ अलकाताई बघत तुम्ही राहते. कुठे कुठे खूप राहता छान तुम्ही? सांगता मॅडम तुम्ही. आ? गाव कोणतं? काय म्हटलं? तुमचं गाव कुठलं? आम्ही जळगावचे जळगाव. हा तेच तर म्हटलं, मला भाषा जळगाव खानदेशची वाटली म्हणून विचारलं मी. जळगावची मी हा. आणि इथं पुण्याला राहतोय आम्ही आता सध्या बरं बरं बरं. मुलांसाठी. हा हा. छान. खूप छान अलकाताई. पहिल्या डिग्रीमध्ये आपण एवढा रिझल्ट घेतला. हळूहळू तर आपण खूप छान झेप घेणार आहे. ब्रह्मांड आपल्याला अधिक अधिक ऊर्जा देणार आहे. खूप सुंदर. मी मॅडम रेकीचं केलं होतं मॅडम. हा. म्हणजे मी रेकीचा 15 दिवस क्लास केला या अगोदर. हं. दुसऱ्या मॅडमकडे केला होता मी पुण्याला इथं. पण मग मी नुसतं तुमचा एक वेळा व्हिडिओ ठीक आहे. बघितला होता की आपण एक ऊर्जा आहे असं तुम्ही मला सांगलं ना, त्या दिवशीपासून मला जसं म्हटलं या मॅडमचाच क्लास करेल मी असं मनाला ठरवलं होतं मी. बघा, देणारा प्रत्येक जण भरपूरच देत असते, परिपूर्णच देत असते. समजण्याची ज्याची एनर्जी ज्याला मॅच झाली ते लोक तिकडे तिकडे येतात, आहे आणि की तुम्ही नाही? खूप छान प्रकारे समजून सांगता. खूप छान वाटतं ऐकायला. त्याचं थँक्यू. खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम तुम्हाला. खूप मॅडम धन्यवाद. आता 2 ग्रँड मास्टरनी नंबर लावून ठेवलेला आहे. मला वाटलंच ते. हा बोला प्राजक्ता. नाही मॅडम, आत्ताच अनुभव आहे तो. बोला. हा. आता यांच्या मित्राची ती बाई आहे ना, ऍडमिट होती इकडे मुंबईला. आणि पहिले गाठीचं ऑपरेशन झालं त्यांचं आणि नंतर त्यांना जेवणच नव्हतं जात. आणि हं. मग परत ऍडमिट त्या तिथेच राहिल्या.
आणि ते डॉक्टर पण म्हणाले आता काय करायचं, ऑपरेशन झालंय, सगळं झालंय, पण आता यांना जेवण नाही जात आहे आणि पूर्ण डायजेस्ट पण नाही होत, जेवणच नाही गेलं तर काय होणार. तर मग मी हे शिकली आहे म्हणून त्यांना कळलं. मग त्यांनी मला फोन केला की तुम्ही रेकी द्याल का म्हणून. ते हॉस्पिटलमध्ये आहे. मग आज तिसरा दिवस होता आज. आज त्यांचाच हे आला. 3 दिवस झाले मी आपल्या दुसऱ्या डिग्रीचा प्रोटोकॉल करून त्यांना रेकी दिली आणि आज त्या जेवायला लागल्या आजपासून. शाबास. हा, खूप थँक यू. बरं वाटतंय आता. हा, एकदम नक्कीच. खूप बरं वाटतंय. असेच तुम्ही आणि छान रिझल्ट द्या तुमच्या रुग्णांना. थँक्यू म्हणा ब्रह्मांडाला. थँक्यू म्हणा फक्त. इतकं बरं वाटलं ना मॅडम की ते 3 एवढ्या हॉस्पिटलमध्ये असून आपण इथून हे केलं आणि लगेच त्यांना 3च वेळेमध्ये हे झालंय रिझल्ट त्यांना नक्कीच. इतकं छान झालंय. एकदम खूप माझे तर डोळे भरून आले की ते त्यांनी एवढे धन्यवाद मानले की हॉस्पिटलमध्ये काही झालं नाही. आता आम्ही उद्या म्हणजे हे सगळंच व्यवस्थित झालं. छान. असं. आनंदी आनंद मॅडम सगळीकडे. एक विचारायचं होतं. मी आहे ना जेव्हा चालायला गेली होती खाली तर ना मी असं सूर्याकडे बघितलं ना तर थोडं नंतर. आजूबाजूला रेड झालाय. नाही, हे मला तुम्हाला म्हणजे काय असेल हे असं विचारतंय. सूर्याच्या आजूबाजूला थोड्याशा बाजूला रेड झालं. मी बघत होती अशी तर पहिले बघितलं ना मी तर ते प्रकाश आणि जसं होतं तसं होतं आणि मी नुसतं अशी बघत राहिली थोडं 1च मिनिटं अशी बघत राहिली तर बाजूबाजूला पूर्ण लाल झालं आणि तो सूर्य असा पूर्ण असा थोडासा काळपट झाला आणि आजूबाजूला लाल. मी म्हणते 15 दिवस झाले मॅडमला सांगायचंय काय असेल हे. काय असेल याच्या शोधात नाही जायचं. बरोबर आकाशीय घटनाही असू शकते. 2 गोष्टी असतात नेहमी बघा एका कुठल्याही घटनेला 7 स्तरामधून बघणं आपण शिकलेलं आहे. नेहमीच अनुभूती आहे असं नाही म्हणूया. कधी अनुभूती आहे असू शकते. नक्कीच ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्याला काहीतरी त्या दृष्टीच असू शकतात आणि कधी-कधी आकाशीय खगोलीय काहीतरी पण असू शकते. आहे ना? वेगवेगळ्या दृष्टीतून बघायचं. पण मला हे नजरेत पडलं यासाठी युनिव्हर्स. त्या कृतज्ञतेच्या भावात राहायचं. ओके. हां. आणि आलेल्या कुठल्याही अनुभवासोबत चिटकून नाही राहायचं. आपण चिटकून राहिलो की आपण थांबतो. आपल्याला बस आलाय अनुभव, छान, अधिक पुढे निघायचं. ओके. कारण आपण आहे प्रवासी. आहे ना? हां. आपण प्रवासी एकदम आहे. असं आपण एक गोष्ट पुढे जायची. चला. ओके. आनंदी सगळीकडे. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. ग्रँड मास्टर्स, रेकी हीलर्स छान मेडिटेशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता वेळ होत आहे तर आपलं ठरलेल्या वेळेच्या आतमध्ये सेशन संपलं पाहिजे. या दृष्टिकोनामधून आपल्याला मेडिटेशनला सुरुवात करायची आहे. शेअर केलेल्या सर्व सदस्य खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद.